तो असं म्हणतोय की समाज माध्यम म्हणजे एक आरसा आहे ज्यात समाज स्वतःला पाहतो, पण तोच आरसा कधी कधी खोटे प्रतिबिंबही दाखवतो. यावर अजून बोलण्यास येत आहे कॅडेट तेजस. कॅडेट तेजस प्लीज. समाज माध्यमे जोडतात दूरदर्शनांचा नवा धागा. समाज माध्यमे जोडतात दूरदर्शनांचा नवा धागा. ज्ञान संवाद आणि प्रेरणा देतात, करतात समाजाला जागा, करतात समाजाला जागा. शुभ संध्या माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्य, वरिष्ठ शिक्षक, निरक्षीर विवेकी निर्णायकगण, शिक्षकगण, तसेच येथे उपस्थित असलेल्या माझ्या तमाम सैनिकी मित्रांनो, आज मी कॅडेट तेजस पाटोळे नेहरू सदनातून तुमच्या समोर माझा विषय मांडतो. तो म्हणजे समाज माध्यमांचा समाजावर होणारा परिणाम. समाज माध्यम म्हणजे सोशल मीडिया या आजच्या डिजिटल युगातील एक अपरिहार्य गोष्ट बनली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप, यूट्यूब, गुगल यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर एका लहान मुलापासून तर एका म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेच करतात. ही माध्यमं संवादाचं, माहितीचं आणि व्यक्त होण्याचं एक सशक्त साधन झाली आहेत. समाज माध्यम म्हणजेच एक आरसा आहे ज्यात समाज स्वतःला पाहतो, पण तोच आरसा कधी कधी खोटे प्रतिबिंबही दाखवतो. या ओळी ऐकून आपल्याला समजलेच असेल की समाज माध्यमांचा समाजावर सकारात्मक तथा नकारात्मक अशा दोन्ही प्रकारांचा प्रभाव पडतो. सकारात्मक परिणाम सांगायचे म्हटलं तर माहितीचा जलद प्रसार. जी माहिती आधी पोहोचण्यासाठी कित्येक दिवस, आठवडे आणि कधी कधी तर महिनेही लागायचे, पण आत्ताच्या युगात हा सगळा खेळ आपल्या एका क्लिकवर आहे. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपल्या सर्वांनाच याची जाणीव आहे की कोरोना पॅन्डेमिकच्या काळात आपण घर बसल्या शिक्षणाचा लाभ घेत होतो. हे कसं काय शक्य झालं बरं? होय, फक्त आणि फक्त समाज माध्यमांमुळेच. समूह आणि समुदाय यांच्यासाठी समाज माध्यम तो वरदानच. समान विचार असणाऱ्या लोकांच्या समूहात सहभागी होऊन तरुणांच्या मनात मी एकटा नाही ही भावना निर्माण होते. तसेच व्यवसायांसाठी समाज माध्यमात एक उत्तम मार्केटिंग टूल ठरत आहेत. जशा प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, जशा प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, तशीच समाज माध्यमांची आपण एकच बाजू जाणून घेतली. आता आपण बघू याचीच दुसरी बाजू. सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम शाप आहेत का? आजच्या तरुणाईचं मानसिक आरोग्य धोक्यात आलंय. समाज माध्यमांचा अतिवापर व्यसनाधीनता, मानसिक आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण देऊ शकतो. तसेच याच समाज माध्यमाच्या वापरातून सायबर गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जसं की ऑनलाईन फसवणूक, बदनामी व धमक्या. काय चूक आहे त्या छोट्या मुलांची? एवढ्या लहान वयातच का होत आहेत त्यांना नेत्रविकार? ज्यांच्या हातात आधी वर्तमानपत्र दिसायची, आता का दिसतायत त्यांच्या हातात ही भ्रमणध्वनी? एकदम बरोबर ओळखलं, फक्त आणि फक्त समाज माध्यमांच्या व्यसनामुळेच. मतदानाच्या वर्तनापासून ते हिंसाचाराच्या धारणांपर्यंत, मतदानाच्या वर्तनापासून ते हिंसाचाराच्या धारणांपर्यंत, शास्त्रज्ञांच्या मूल्यांकनापासून ते इतरांच्या मतांबद्दल आपल्या समजुतीपर्यंत. लाईक्स, कमेंट्स, शेअर्स यामागे धावणारी आजची तरुण पिढी काय करणार यांच्या भविष्यात? यामुळे व्यक्ती तुलनेच्या परड्यात अडकला आहे. समाज माध्यमांच्या वापरामुळे नातेसंबंधाची खोली आणि जवळीक खूपच कमी झालेली आहे. जिथे आधी मुलगा शाळेत येऊन आई, वडील, आजी, आजोबा, मित्र, परिवार यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद साधायचा, वेळ घालवायचा आणि खेळायचा, तोच मुलगा आज शाळेतून आल्यावर का अडकतो या समाज माध्यमांच्या जाळ्यामध्ये? फक्त आणि फक्त समाज माध्यमांच्या व्यसनामुळेच. यामुळेच आपली आजची तरुण पिढी बिथरते. शेवटी विनयशील समाज घडावा म्हणून एकच सांगेन, समाज माध्यमांचा वापर विचारपूर्वक आणि जपून करणे अति आवश्यक आहे. तसेच समाज माध्यमांपासून दूर राहून मित्र, परिवार आणि नातेवाईकांशी संवाद साधणेही तितकेच गरजेचे आहे. देवाने निर्मिलेल्या मस्तिष्कांचा सुयोग वापर करून आदर्श समाज घडवावा हीच माझी इच्छा. यात कोण कोण मला साथ देणार? कोण कोण माझ्या पाठीशी उभं राहणार? कोण कोण आदर्श समाज घडवणार? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.